दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी समोर येते ती म्हणजे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचा दावा दैनिक सामनानं केलाय. तर सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे. तर सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं वृत्त सामनानं दिलंय. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मी असा बातम्यांवरती विश्वास ठेवत नाही, तसंच हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे. पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. दरम्यान विधानसभेचं कामकाज समाधानकारक झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करण्याची संधी पक्षानं दिली आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे आता पक्ष जी संधी देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहीन असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांना पक्षात नवी जबाबदारी मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहातलं कामकाज हे याची उंची वाढवण्याची मला संधी मिळाली. आज तुम्ही बघितलं असेल, कधी नव्हे ते एका अधिवेशनात 152 लक्षवेधी चर्चा झाल्या. आपण कामकाजाचा वेळ वाढवला. सुमारे 9 तास प्रत्येक दिवशी कामकाज झालेलं आहे. केवळ 45 मिनिटंही डिस्टर्बन्समध्ये खराब झालेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत समाधानकारक कामकाज हे विधानसभेचं झालं असल्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगली काम करायची संधी माझ्या पक्षाने दिलेली आहे, विधिमंडळातील माझ्या सहकार्याने दिली आहे आणि येणाऱ्या काळात जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील. सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होईल असं वाटत नाही. मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय जो आहे तो केंद्रीय स्तरावरती होतो. विधानसभा अध्यक्षपदाबद्दल सुद्धा काही माहिती नाही. नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय. तर राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराची कुठलीही चर्चा नाही. मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावरती होतो असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदाबाबत अधिक काही माहिती नाही असं देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. समोर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या जिल्ह्याच्या मंत्रिपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही. असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो. पण मला व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनातील कार्यालयात दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली आहे. राज्यातील वादग्रस्त विषयांवरती दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तर अधिवेशनात अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले होते. तसंच बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार का याची आता उत्सुकता लागली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि संसद भवनातील कार्यालयामध्ये दोघांमध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झालेली आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. राज्यातील वादग्रस्त विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर अधिवेशनात अनेक मंत्र्यांवरती जे आरोप झालेले होते तसंच बहुचर्चित असं हनी ट्रॅप प्रकरणाचं सुद्धा या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दोघांमध्ये आणि कुठले कुठले विषय झाले, काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. संसद भवनातील कार्यालयामध्ये दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. साधारण 25 मिनिटं या दोघांमध्ये बैठक झाली, चर्चा झाली आणि या भेटीमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार. त्यातले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते म्हणजे राज्यातले काही वादग्रस्त विषय आहेत, त्यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि अधिवेशनामध्ये अनेक मंत्र्यांवरती आरोप झालेले होते. या आरोपांवरती सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे. प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात या संदर्भामध्ये. प्रशांत, खरं तर ही भेट अतिशय आपल्याला महत्त्वाची म्हणावी लागेल. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा, कारण अनेक सध्या महाराष्ट्रातले मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांची यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. कुठले कुठले मुद्दे आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः जी ही संपूर्ण घडामोडी जर बघितल्या आपण तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद भवनामध्ये साधारणतः 3 महत्त्वाच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भेट होती ती अमित शहांसोबत. दुसरी महत्त्वाची भेट
भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा सोबत, आणि तिसरी जी भेट होती ती होती निर्मला सीतारामनसोबत. पण महत्वाची भेट म्हणजे अमित शहांसोबत झाली. साधारणतः 25 मिनिटं ही भेट झाली आणि या भेटीमध्ये संसद भवनातलं जे कार्यालय आहे अमित शहांचं, त्यांच्या या कार्यालयात भेट झालेली आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या विषयावरती या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबतच ज्या पद्धतीने वादग्रस्त मंत्री आहे त्या वादग्रस्त मंत्र्यांचे खाते बदल करण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबतच राज्यात एक मोठी केमिकल फॅक्टरी येत आहे, त्याच्या परवानगीच्या संदर्भातली जी प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने घेऊन आले त्यावरती हिरवा कंदील मिळाल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण सोबतच ज्या मंत्र्यांची गच्छंती करायची आहे त्यांच्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे ही 25 मिनिटाची बैठक जी आहे हे राज्य मंत्रिमंडळाच्या ज्यांवरती जे वादग्रस्त मंत्री आहेत, उदाहरणार्थ संजय शिरसाटचं नाव घेतलं जातं, त्यांचं नाव सोबतच जर बघितलं जातं आपण, सोबतच इतरही माणिकराव कोकाटेंचं नाव घेतलं, यांच्या संदर्भात जो वाद सुरू आहे आणि ज्याच्या संदर्भात ज्याच्यामुळे संपूर्ण महायुतीचा जो चेहरा आहे तो काळवटला जातो, या सगळ्यावरती कुठेतरी उपाय करण्याकरता गेल्या 2 महिन्यानंतर मुख्यमंत्री हे दिल्लीत आले होते आणि त्यांच्या आताच्या बैठकीतून त्यातून मार्ग मोकळा झाला असंच म्हणावं लागेल. आगामी आठवड्याभरामध्ये यावरती काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे म्हणावं लागेल की होऊ शकतं आगामी एका आठवड्यामध्ये काही खातेबद्दल आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात पाहण्याची शक्यता आहे. निश्चित या बैठकीनंतर काय काय परिणाम होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी.